नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. सध्या भारतभर गाजणारा प्रश्न, लोकांचा निकडीचा प्रश्न म्हणजे गॅसचा पुरवठा. इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यामुळं होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, आपण म्हणतो होर्मुझचं जे स्ट्रेट ऑफ होर्मुझ, तर त्या आखात जो आहे होर्मुझचं, त्याला लागून ओमान, कतार, सौदी अरेबिया हे राज्य आहेत. त्याच्यामुळे नॉर्मली त्या सामुद्रधुनीतूनच गॅस, तेल, क्रूड ऑइल, बेल्ट ऑइल हे सगळं तिथून आपल्या सर्व जगाला पुरवठा होत असतो. ती खाडी इराणने अडवून ठेवलेली आहे. त्याच्यामुळं गेले 8-10 दिवस झाले की तिथून पुरवठा होऊ शकत नाही. आता जी गोष्ट आपल्या हातात नाही, आपण परदेशातून मागवतो, त्या परदेशातून येणाऱ्या मालाला जर बंदी घातली असेल, ती जहाजं येऊ शकत नसतील, म्हणजे विकणारा तयार आहे पण तो ट्रान्सपोर्ट जाऊ देत नाही. इराणनी मध्ये पाहिलं, 2 जहाजानं गेले, त्यांच्यावर हल्ला केला, ते जहाजं जाळून टाकले. याचा जो बाऊ केला जातो विरोधी पक्षांकडून, तो खूप निंदाजनक आहे. मोदी सरकार अपयशी ठरलं गॅस पुरवठा करण्यामध्ये. अरे तुम्ही काय, मोदी काय, कोणते देव माणूस जरी तिथं येऊन बसला, तर जर गॅस येतच नाही आहे बाहेर, तर तुम्हाला तो देणार कसं बरं? गॅस साठवून ठेवता येत नाही. पेट्रोल डिझेल जसं आपण 30-8 दिवसाचं साठवून ठेवलं, 45 दिवसाचं साठवून ठेवतो, तसं गॅस साठवून ठेवता येत नाही. फार तर तो 8-10 दिवसाचा गॅस पुरवठा आपण साठवून ठेवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला तो साठा करता येत नाही. त्याच्यामुळं 8-10 दिवस झाले, त्याच्यावर सरकारने काळजी म्हणून काय, लोकांच्या स्वयंपाक थांबता कामा नये म्हणून त्यांनी हॉटेलांना पुरवठा कमी केला, इंडस्ट्रियल इस्टेटला पुरवठा कमी केला. लोकांचा स्वयंपाक, लोक उपाशी राहता कामा नये ना, हा महत्त्वाचा विषय आहे. त्याचासुद्धा बाऊ केला जातो. हॉटेलमध्ये जाईल, अरे हॉटेलवाल्यांना जर गॅस दिला तर कदाचित स्वयंपाकाला पण, जोपर्यंत आपल्या हातामध्ये गॅस दुसरा येत नाही तोपर्यंत तो आहे तो गॅस हा आपण आपल्या अति आवश्यक, म्हणजे काय, किचन, आपल्या प्रत्येकाच्या घरातलं स्वयंपाकघर, किचन, तिथं गॅस पुरवठा झाला पाहिजे. त्याच्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. पण तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची होती की जो होर्मुझच्या सामुद्रधुनीतून माल बाहेर पडायला इराणनी बंदी घातली. ओमान, बहरीन, सौदी अरेबिया सगळ्यांची जहाजं अडकलेली आहेत. पण आपल्या एकट्या देशाचं अडकले का? नाही, सगळ्याच देशांची जहाजं अडकलेली आहेत. तुम्ही जर बाकीच्या देशामध्ये पाहिलं तर हाहाकार उडालेला आहे. तिथं पेट्रोल डिझेल मिळत नाही आहे. पाकिस्तानामध्ये 350 रुपये लिटर डिझेल झालेलं आहे, पेट्रोल झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्या मानाने आपल्याकडं किमती वाढलेल्या नाहीत. राहिला फक्त काय, गॅसचा, तर गॅस आपण साठवून ठेवू शकत नाही, म्हणून पुरवठा थोडासा कमी झालेला आहे. पण आता तुम्हाला ते आनंदात सांगायचे होते की आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर बोलणं केलं. काल संध्याकाळी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष जे आहे पेझेश्कियान यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांनी भारताची जहाजं विनाविलंब सोडण्याचं कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या 2-4 दिवसामध्ये गॅसचा पुरवठासुद्धा भारताला रेग्युलर व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला थोडंसं अडचण होऊ शकते. आपल्याला आता नळाचं पाणी म्युन्सिपाल्टीचं आहे, ते दुरुस्ती आहे म्हणून पाणी पुरवठा बंद करतात. आपण साठवून ठेवतो किंवा ते 1-2 दिवस आपले हाल होतात मनासारखं, कारण आपल्याला सवय लागलेली आहे, नाही का? त्याच्यामुळे मग पाणी पुरवठा बंद झाले की आपल्याला 1-2 दिवस थोडंसं अडचणीचं जातं. किंवा कर्फ्यू लागला शहरामध्ये, आपल्याला किराणा माल आणता येत नाही, आपल्याला फळं आणता येत नाही, आपण 2 दिवस काढतो का नाही तसे. तसं हे गॅसच्या पुरवठ्यासाठी सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, कारण भारताकडे स्वतःचा गॅस पुरवठा फक्त 25% आहे. 75% गॅस आपल्याला बाहेरून आणावा लागतो.
85% पेट्रोल डिझेल बाहेरून आणावं लागतं. तर ते उपलब्ध करून देणं हे सरकारच्या हातात, पण तिथं तिथं लढाई चालू आहे. तिथं अमेरिका, इस्रायल सारखे बलाढ्य देश इराणशी लढतात आहे. त्याच्यामुळे इराणने ती सामुद्रधुनी बंद केलेली आहे. तर आपल्याबरोबर जगातल्या बहुतांश देशांमध्ये या टंचाईचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. भारत एकटा आहे का, की भारतालाच फक्त एकट्याला प्रॉब्लेम आहे? मग तुम्ही नावं ठेवू शकता. सगळ्या जगाला प्रॉब्लेम आहे, नाही का? त्याच्यामुळं गॅसचा पुरवठा एक 2-4 दिवसामध्ये रेग्युलर होईल. आणि आपल्याला जे आज संकट आलेलं आहे, तुम्ही कालच पाहिलं असेल की लोकसभेमध्ये पेट्रोलियम मंत्री जे हरदीप पुरी यांनी कालच जाहीर केलं की आता आम्ही हॉटेलवाल्यांना सुद्धा गॅसचा पुरवठा करणार आहोत. 2 दिवसामध्ये जो बंद केला होता सरकारने, तो पुन्हा चालू काल रात्रीपासून चालू झालेला आहे. त्याच्यामुळे हॉटेलचे किचनसुद्धा चालू होणार आहे, हॉटेल व्यवस्थित चालू होणार आहे. पण अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जणांनी सुद्धा सरकारच्या मागं उभं राहिलं पाहिजे. सरकार प्रयत्न करतं, त्याला साथ दिली पाहिजे. आपण जसं पाणी पुरवठा होणार नाही म्हणलं जपून पाणी वापरतो, आंघोळीला थोडं पाणी घेतो, किचन पाणी वाया जाऊ देत नाही, तसं गॅससुद्धा आपण जपून काही दिवस वापरला पाहिजे. हॉटेलमधलं खाणं 8-10 दिवस नाही खाल्ल्याने कोणालाही आयुष्यातून काही मोठं नुकसान होतं असं नाही आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने विरोधी पक्षांचं जे चाललेलं आहे, निदर्शनं करतात ते, संसदेत निदर्शनं करतात ते, बाहेर अरे पण तुम्हाला सरकारवर बसवलं, तुम्ही आणणार आहे का? कुठून आणणार आहे गॅस? पण हे काय आहे, राजकारण करायची सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे कोणती गोष्ट असो, युद्धजन्याची असो, लढाईची असो, आपलं पाकिस्तानबरोबर युद्ध असो, प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं आणि मोदी सरकारला नावं बदनाम कसं करता येईल याचं पाहिजे. आणि जे निदर्शनात सहभागी होते त्यांना काहीच माहीत नसतं. आपण काय करणार आहोत, का करणार आहोत, काहीच माहिती नसतं. आपल्याला सांगितलं निदर्शनं करा, करायचं. अरे पण निदर्शनं करायला सांगणारा माणूस किती बुद्धिमान आहे, त्याला राष्ट्रप्रेम आहे का, तो विचार धोरणाचं करतो का, हे समजून प्रत्येकाने घेतलं पाहिजे. तर तुम्हाला माझं आवाहन आहे की गॅस, जो स्वयंपाकाचा गॅस आहे त्याच्या महिलांना प्रत्येकाला एक 8 दिवसामध्ये रेग्युलर होईल. 3 महिन्याचं नॉर्मली सरकारने धरलं होतं की 3 महिन्यामध्ये गॅस पुरवठा आपण, पण मोठा प्रयत्न झाल्यानंतर गॅस पुरवठा रेग्युलर व्हायला सुरुवात झालेली आहे. ऑइल पेट्रोलची अजिबात टंचाई नाही आहे. कालच एक जहाज मुंबईमध्ये पेट्रोल घेऊन आलेलं आहे, क्रूड ऑइल घेऊन आलेलं आहे. त्याच्यामुळे ती टंचाईसुद्धा आपल्याला कधी जाणवणार नाही. राहिला गॅसचा प्रश्न, तर तीसुद्धा कालपासून त्यांनी जहाजं सोडायला सुरुवात केलेली आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये आपल्याला जो नॅचरल गॅस आहे, जो आपल्या घरात स्वयंपाकघरात येतो, तो आपल्या मुंबई बंदरामध्ये दाखल होईल आणि तिथून देशभर सगळीकडे तो वितरित केला जाईल. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणारच आहे, हॉटेलवाल्यांना सुद्धा मिळणार आहे. थोडासा धीर धरण्याची गरज आहे. काळ्या बाजारामध्ये अजिबात घेऊन ठेवू नका. आपल्या देशातले काही विघातक शक्ती असतात की ते प्रत्येक गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पेपरला आलेलं आहे, 1100चा सिलेंडर 2000ला विकतात ते. तर अजिबात घेऊ नका. 2-3 दिवसामध्ये तेच तुमच्या मागे लागतील, आमच्याकडे सिलेंडर पडलेले ज्यादा तुम्ही घ्या. कारण त्यांनी ज्यांनी साठा करून ठेवला त्यांच्यावर छापे पडायला सुरुवात झालेले, त्यांच्या गॅस टाक्या जप्त होतील. पण त्यांचे शिल्लक नाही झाल्या, त्यांनी जर 1600ला घेतले असतील तर तेच मागे लागतील, तो मग घ्या 1100ला तरी घ्या. आणि जर बाहेर 1100ला मिळायला लागले त्यांची 1600ची टाकी कोण घेणार? त्याच्यामुळे थोडं 2-3 दिवसाचा धीर काढण्याची गरज आहे. इलेक्ट्रिकच्या शेगड्या विकत घे किंवा दुसरं काय इंडक्शन घे, काही पैसे खर्च करू नका. थोडा धीर धरा. तुमच्या दारामध्ये टाकी 2-4 दिवसामध्ये येण्याचा संभव आहे, कारण सरकारने सगळ्या योजना केलेल्या आहेत. तेव्हा सर्वांनी धीर धरा, एवढीच माझी तुम्हाला एक सामान्य प्रतिनिधी जनतेचा म्हणून आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.